गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर एवढ्या सगळ्यांच्या अंघोळ आणि चहा पाणी होईपर्यंत भरपूर वेळ झालेला आहे. कालचं मेहंदी फंक्शन म्हणाल तर खूप छान झालं. आम्हाला झोपता झोपता जवळपास 1:30-2 वाजले. मुलं तर सकाळी उठायचं नावच घेत नव्हते. आणि आता इथे म्हणाल तर बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू आहेत. आत्या मामांचे खूप जास्त ओळखीची लोक आहेत, रिलेटिव्ज आहेत, म्हणून 2-3 दिवस असाच बांगड्या भरण्याचा कार्यक्रम इथं सुरू आहे. पूर्वानं सुद्धा खूप छान अशा हिरव्या बांगड्या पहिल्यांदाच घातलेल्या आहेत आणि मला त्याचा खूप आनंद होतोय. ती इतकी एक्सायटेड आहे ना. आजी तिला छान अशा बांगड्या भरतीये. काल इतका उशीर झाला आणि मलाही फार कंटाळा आला होता, म्हणून मी झोपी गेले आणि सकाळी उठल्या उठल्या मेहंदी काढलेली आहे. किती रंगेल माहिती नाही असं. आणि इथं आहेत माझ्या हिरव्या बांगड्या. मी उद्या मस्त ट्रेडिशनल छान असा लुक करणार आहे आणि हिरव्या बांगड्या उद्या मी घालेन. पूर्वा म्हणाल तर पहिल्यांदाच इतक्या साऱ्या काचेच्या बांगड्या हातात घालतीये. मला तर वाटलंच नाही पूर्वा अशा बांगड्या वगैरे घालेल म्हणून, पण तिला खूप आवडल्या. गोल्डन कलरच्या बांगड्या ना बॅगमध्ये घरीच विसरल्या. लग्न घर म्हटल्यानंतर किती घाई गडबड असते नाही का. मला तर हे सगळं बघून काही सुचतच नाहीये. असं भरपूर पाहुणे वगैरे भेटायला येत आहेत. आहेर वगैरे असतं ना, एकमेकांना देणं, हळदी कुंकू देणं, बांगड्या भरायला येणं, अशा खूप साऱ्या गोष्टी एकाच वेळेला इथं सुरू आहेत. जेवणाची वेळ म्हणाल तर आज बऱ्यापैकी उशीर झालेला आहे. आम्ही जेवण करू आणि त्याच्यानंतर घरी जाऊन पुन्हा छान हळदीसाठी रेडी होणार आहे. आज संध्याकाळ आहे हळदी आणि आम्ही खूप छान छान आवरून खूप मजा मस्ती धमाल नेहमीप्रमाणे करणार आहोत. आय एम सो एक्सायटेड. मुलांचं जेवण आत्ताच झालं आणि त्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहोत. जेवणाच्या आधी आमचे असे 2-3 प्लॅन होते. त्यातला एक प्लॅन असा होता की आमची इथं ना शेती आहे, मुलांनी पाहिली नव्हती, त्यांना घेऊन जायचं होतं आणि तुम्हा सर्वांना सुद्धा मला आमची शेती दाखवायची होती. शेतामध्ये फारसं असं काही नाही आहे, ऊस लावलेला होता, तरीसुद्धा म्हटलं एक चक्कर मारून यावी. पण इतका उशीर झाला ना जेवण करेपर्यंत आणि इतर अनेक गोष्टीत खूप उशीर झाल्यामुळं आणि हळदीसाठी रेडी होऊन हॉलवर पण जायचं असल्यामुळं मुलांना शेती बघायला घेऊन जाता येणार नाही. असो, पुन्हा आम्ही येणारच आहोत तेव्हा मात्र मुलांना घेऊन नक्कीच जाऊ. हळदी सेरेमनीसाठी आम्ही खूप छान रेडी होणार आहोत. साड्या नेसेपर्यंत, मुलांचं आवरेपर्यंत जवळपास 2 तास तर आरामात लागतात. नवरी मुलीला सुद्धा चुडा भरायचा आहे, तिला सुद्धा रेडी व्हायचं आहे. भरपूर लोक येणार आहेत. इथं नवरी मुलीला चुडा भरतायत. 2 दिवस झालं ती खूप इमोशनल होतीये, खूप रडतीये. असणारच नाही का. ह्या सगळ्या आठवणी असतात माहेरच्या, ज्या ठिकाणी आपलं बालपण गेलेलं असतं, लहानाचं आपण मोठं झालेलं असतो, जिथं हट्टानं आणि हक्कानं सगळ्या गोष्टी आपोआप मिळत असतात, लाड पुरवले जातात. ते घर आपण सोडून जाणार असतो, त्यामुळं खूप दुःख तर होतं, पण नवीन घरी जाण्याची ओढसुद्धा असते. नवरदेव थोड्याच वेळात येतील आणि त्यांच्या स्वागतासाठी म्हणाल तर अगदी जय्यत तयारी इथं सुरू आहे. दारात अशा खूप सुंदर मोठमोठ्या आणि छान छान रांगोळ्या सुद्धा काढल्या जात आहेत. रांगोळी, फुले, फटाके यांनी जोरदार असं नवरदेवाचं स्वागत केलं जाईल.